मागील 24 दिवसापासून तुमचं देवमूर्तीचं आंदोलन सुरू आहे. प्रशासनाकडनं काही दखल नाही घेतली, त्यामुळे तुम्हीच आता कुटुंबासह ट्रॅक्टर मोर्चा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर आले. बोलणं झालं, काही तोडगा निघतोय का? आज काय झालं, 25 दिवसानंतरही आम्ही बघितलं की काही प्रमाणात SDM न सुनावण्याला थोड्याफार प्रमाणात त्यांनी प्रतिसाद दिलाय. पण आमची मुख्य मागणी आहे जमीन मूल्यांकनाची. जिथं 2 कोटी पाहिजे तिथं 25 लाख, जिथं 25 लाख पाहिजे तिथं 5-7 लाख. हे बिलकुल कदापि मान्य नाही. आम्हाला चालढकल दिसू लागली, म्हणून आज शेवटचा पर्याय म्हणून आम्ही आज एक निवेदन द्यायला आलो. महिला भगिनी, माता पिता, लहान लेकरं बाळ सगळे घेऊन आलो. आज आम्ही निवेदन दिलंय, ते निवेदनही तुम्हाला मी देणार आहे. आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलाय, तारीख वार याच्यामुळे दिला नाही की आम्ही इथं गनिमी काव्यानं करणार आहेत. आम्ही सांगितलं की मूल्यांकनाचा मुद्दा आम्ही सांगू त्या पद्धतीनंच झाला पाहिजे. रजिस्ट्र्या ग्राह्य धरल्या पाहिजे, मागचे बाजारभाव ग्राह्य धरले पाहिजे. ते जर नाही झालं आणि येत्या काही दिवसात लवकरात लवकर तोडगा निघाला नाही तर आम्ही काय करणार आहे, ज्या जमिनी तुम्ही आमच्या फुकट भाव घेणार आहे त्याचं दानपत्र कलेक्टरच्या नावानं घेऊन येणार. माझ्याकडे 400 गाई आहे, कोले महाराजाकडे 50 गाई आहे. इतर शेतकऱ्यांकडे जे पशुधन आहे, जे शेती अवजारं, ट्रॅक्टर फेक्टर सगळं घेऊन येणार. आम्ही इथं कलेक्टर ऑफिसमध्ये सोडणार आणि इथंच सामूहिक आत्मदान करणार असा इशारा आम्ही दिलाय. कलेक्टरनं सांगितलं, पण तरीही पाहतो करतो म्हटलेले, पण तरी शासनाने याची दखल घ्यावी. शासनानं दखल नाही घेतली तर जालना पेटेल आणि याच्यानंतर ज्या पद्धतीनं हे आंदोलन पुढे जाईल ते महाराष्ट्राला परवडणार नसेल. घाटे साहेब, नेमकी सरकार काय रेडी रेकनर दरानं पैसे देत आणि तुमची काय मागणी? रेडी रेकनर म्हणजे काय झालं माहितीये का, याच्यात पद्धत कशी असते की ज्या दिवशी अधिसूचना जाहीर झाली त्याच्या 3 वर्षाचे अगोदरचे रेडी रेकनर, तर रेडी रेकनर 5 वर्षापासून वाढलेले नाही, तुम्हाला मला माहिती. मग ती काय शेतकऱ्याची चूक आहे का? मग त्याच्यानंतर काय करावं लागतं, जे बाजार भाव आहे त्या वर्षातले, जे वाढीव रजिस्ट्र्या झाल्या, ज्यांनी पूर्ण याच्या रजिस्टर केल्या ते ग्राह्य धरायचं, त्याची सरासरी काढायची आणि त्याच्यावर मूल्यांकन ठरायचं. यांनी मूल्य पाहिलंच नाही. सरळ सरळ जे रेट आहेत जुने ते करून 5 पट केलं आणि मोकळे झाले. आणि इकडं याला दिले ना सिडकोला काय केलं, रेडी रेकनरच्या नंतर वाढीव बाजारभाव ग्राह्य धरले. मग 2.25 कोटी रुपये तुम्ही सिडकोला देता, सिटीपासून 15 किलोमीटरवर आहे, जायला रस्ता नाही. आणि रोडवरच्या देवमूर्ती, सिंधी काळेगाव, राममूर्ती, रामनगर या गावच्या जमिनी रोडवरच्या आज 1 कोटीला मिळत नाही. तिथून तुम्ही 10, 12 आणि 15 लाख रुपये काढता. म्हणजे निव्वळ धुळपेक आहे. शासनाचं काय चाललंय ते कळत नाही, यांचं काय चाललंय ते कळत नाही. भाजीपत्ता घ्यायला आपण विचार न करतो, हे आम्हाला विचारायला सुद्धा तयार नाही. तुमचं आंदोलन सुरू झाल्यानंतर SDM न सुनावण्या देखील घेतल्या, त्यामध्ये काही दिलासा नाही मिळत का? काय होत नाही? त्यांच्या अधिकारातलं काय माहितीये का, सुनावण्या कोणत्या घेतल्या, त्यांच्या लोकांकडून चुका झाल्या की जिथं विहीर आहे विहिरीचं मूल्यांकन करता पण जिरायत दाखवता, जिथं विहीर जुनी आहे 7-12वर आहे पण तुम्ही ती ग्राह्य धरत नाही, पाईपलाईन धरत नाही, शेततळे, तर ते आम्ही सगळे पुरावे दिले, सांगितलं. मग त्यांनी हिअरिंग घेतले. आतापर्यंत त्याचा निकाल लागला नसला तरी ते त्यांच्या स्तरावरील आहे. पण मूल्यांकनाचा विषय हा जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीच्या स्तरावरील आहे. त्यांच्या स्तरावरील नसेल तर जिथं बाजारभाव तेवढे असल्यानंतर तुम्ही फुकट भाव कसे घेता? तुम्ही शासनाकडून परवानगी घ्या, विशेष अधिकार वापरा, काय करा, पण आमच्या फुकट भाव जमिनी घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला असा आम्ही प्रश्न विचारलाय. आणि शेवटी अल्टिमेटम देऊन आलो की जर नाही झालं ते 8-15 दिवसात आम्ही केव्हा हे डिसिजन घेऊ मुलाबाळांचं आणि सगळं इथं सोडून कृष्णार्पण करून मोकळे. आमच्या जमिनीला मूल्यांकन दिलेलं नाहीये आणि आमची गोशाळा आहे आणि ती गोशाळा जर ती जमीन गेली तर आम्ही गोशाळा म्हणजे कुठे आम्ही हे करणार? किती जमीन आहे? आमची तिथं 32 एकर आहे पण 11 एकर त्याच्यामध्ये जाते. 5 लाख, 5 लाख देत आहे आणि आम्ही स्वतः 12 लाख एकरने घेतलेली आहे जमीन. तर आम्हाला कमीत कमी जास्त दिली पाहिजे ना, की त्याच्यामध्ये दुसरे आम्ही गोशाळा करू शकतो. तर आमचे जे सासरे आहेत ते आत्मदहन करणार आहेत, मग आमचे पण जे मालक आहेत ते पण आत्मदहन करणार, मग आम्ही कुठून राहणार? आम्ही मागे राहून काय करणार आहे? काय त्यांचं गाया तर राहणारच नाही आणि त्यांचं पालन पोषण कोण करणार आहे?
त्याच्यामुळे आम्ही इथं आलेलो आहे मागणी करण्यासाठी. आम्ही म्हणजे आमची इच्छा पूर्ण करा, म्हणजे सगळ्यांची, जितके शेतकरी त्यांचं सगळ्यांसाठी करा.